नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. 4 दिवसापूर्वी देशात सर्वाधिक तापमान देशात अकोल्यात नोंदवलं गेलं आणि उन्हाळा आला की आपल्याकडे उन्हाच्या लाटा येणं, तापमान वाढणं ही नित्याची बाब होऊन बसलेली आहे. आणि खास करून जेव्हा मुंबईतल्या एका भागातलं तापमान हे देशातल्या सर्वाधिक तापमानापैकी एक नोंदवलं जातं, तेव्हा मला असं वाटतं की IMDमध्येच आलं पाहिजे. साहेब नमस्कार. थँक्यू सो मच. सो त्यांच्या इतका उत्तम व्यक्ती साध्या सोप्या मराठीत कुणी नाही सांगणार, पण हे पुन्हा तेच आहे की आजचं हवामानविषयक काय प्रोडिक्शन आहे? आता जर बघाल तर कमाल तापमान जे आहे ते मुंबईमध्ये 40 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं होतं आणि अकोल्यामध्ये 40 आपण बघू शकता की 7 डिग्री सेल्सिअस इतकं काल नोंदवलं गेलं होतं. आणि हीटवेव्ह कंडिशन जे आहेत ते उत्तर कोकणामध्ये जसं डहाणू असेल, ठाणे, त्यानंतर मुंबई, इकडे हीटवेव्ह कंडिशन्स आपल्याला दिसून आल्यात. आणि अकोल्यामध्ये आणि विदर्भामधील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला हीटवेव्ह कंडिशन्स सॅटिस्फाय होताना दिसल्या. परंतु मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर जरी सरासरीपेक्षा जास्त असलं तरी हीटवेव्ह कंडिशन्स काही सॅटिस्फाय झाल्या नव्हत्या. ओके, 2 टेक्निकल शब्द तुम्ही वापरले की हीटवेव्ह कंडिशन सॅटिस्फाईड म्हणजे काय? म्हणजे असं की ज्यावेळी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जातं इंटेरियर भागामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे आपल्या कोस्टल एरियापासूनचा आतला जो भाग आहे, जसं मध्य आपलं महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा किंवा विदर्भ या ठिकाणी जर तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जात असेल आणि ते सरासरीपेक्षा 4.5 डिग्री सेल्सिअस ते 6.5 डिग्री सेल्सिअस इतकं असेल तर आपण त्याला हीट वेव्ह असं म्हणतो. तर आता जर बघितलं तर मुंबईमध्ये 40 डिग्री सेल्सिअस आहे. नॉर्मली मुंबईत असतं एवढं तापमान? नाही, ह्यावेळी म्हणजे सरासरीपेक्षा ते 6 काही ठिकाणी 7 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि म्हणून तिथे हीट वेव्ह आपल्याला काल दिसून आली. ओके, कारण मी असं वाचलं, तर तुम्ही जास्त सांगू शकाल की गेल्या 15 वर्षातला रेकॉर्ड ह्या वर्षी तुटताना दिसतो आपल्याला. मार्चमधलं मुंबईमध्ये तरी असं म्हणू शकतो आपण, कारण मुंबईमध्ये कोस्टल रिजनला तापमानाबरोबरच आर्द्रता पण जास्त असते आणि अशा परिस्थितीमध्ये खूप अनकम्फर्टेबल होणं साहजिक आहे, कारण कंटिन्युअस उकाडा आपल्याला जाणवू शकतो. तर नक्कीच कोस्टल स्टेशनला स्पेसिफिक कारण मुंबईत इतकं तापमान? येस, आता मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हीट वाढण्याचं कारण किंवा तापमान वाढण्याचं कारण म्हणजे हवेमध्ये एक अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे, जे दाखवता येईल. हां, म्हणजे इथे मॉडेल फोरकास्टमध्ये आपण ते दाखवू शकतो. ओके, अच्छा. हां, म्हणजे काय, आता इथं जर सॅटेलाइट इमेजरी बघितली तर जे काही तुम्ही क्लाउडिंग बघताय ते सगळं उत्तरेकडं आहे किंवा पश्चिम आपलं वेस्टर्न हिमालयन रिजनकडं आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि आजूबाजूचा जर प्रदेश बघितला तर तिथं काहीही क्लाउड्स नाही आहेत. तर अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे काय की एक प्रतिचक्रवाती, मराठीत ज्याला म्हणतात की प्रतिचक्रवाती परिस्थिती, जी की हवेत 3 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर ती स्थित असते. आणि त्या परिस्थितीमध्ये हवा खालच्या बाजूला दाबली जाते आणि खालच्या बाजूला ज्यावेळी ती दाबली जाते तर ती आकुंचन पावते, तिचं कॉम्प्रेशन होतं. आणि ज्यावेळी हवेचं कॉम्प्रेशन किंवा आकुंचन पावते हवा, तर अशा वेळी तिचं हवेचं तापमान वाढतं. आणि ज्यावेळी हवा खालच्या बाजूनं दाबली जाते तर अशा वेळी निरभ्र आकाश असणं, सूर्याकडनं येणारे किरणं डायरेक्ट जमिनीपर्यंत येतात ढग नसल्यामुळे. आणि वाऱ्याचा जो वेग आहे किंवा हवेचा जो वेग आहे तो खूप मंदावला जातो. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उकाडा जाणवतो किंवा टेम्परेचर्स वाढलं जातं. आणि अशी परिस्थिती गुजरात आणि महाराष्ट्रावर मागील 4 ते 5 दिवसांपासून आहे आणि म्हणून आपल्याला तापमान वाढताना दिसतंय. एक मिनिट, प्रेक्षकांना या गोष्टीचा आनंद आहे की ज्या पद्धतीनं IMDमधनं विज्ञान आम्ही सांगतोय, कारण IMD बद्दलच्या इतक्या सगळ्या गैरसमजुती होत्या की हे जे काही सांगतात त्याला काही अर्थ नाही आहे. एक उदाहरण मला साहेबाकडनं समजून घ्यायचं आहे आणि त्याला आपण महाबळेश्वरशी जोडू. जसं निंबस हा शब्द आहे जो ढगाची निगडीत आहे. बरोबर. निंबस म्हणजे पावसाचे ढग साधारणपणे, आणि त्याची एक प्राकृतिक अशी रचना आहे. 4 ते 5 किलोमीटरचा तो डिस्टन्स असतो. सो तुम्ही आता जेव्हा हवेच्या दाबाबद्दल बोलताय, तर महाबळेश्वर आता सगळ्यांचं आवडतं पर्यटन स्थळ म्हणून त्याची उंची आणि त्याचे जे हवेचे टप्पे पडतात, की काय कारण आहे की महाबळेश्वरमध्ये ती थंडी असते आणि मग वाईस वर्षा वातावरण होतं, हे सांगता येईल आपल्याला? येस, नक्कीच. आता ज्यावेळी थंड हवेचं ठिकाण किंवा एखाद्या टेकडी असेल किंवा एखादं ज्या ठिकाणी टोपोग्राफी आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की हिल स्टेशन, महाबळेश्वरच उदाहरण. तर हिल स्टेशनला काय असतं की म्हणजे जितकी हाईट जास्त, जसं असं आपण म्हणतो की जसं आपण जमिनीपासून वरती जाऊ तसं तापमान कमी होत जातं. तसंच हिल स्टेशनचं पण आहे. तर हिल स्टेशनला ऑलरेडी ते जमिनीपासून वरती आहे. त्याचबरोबर तिथं कॅटॅबॅटिक आणि ॲनाबॅटिक विंड्स असं, म्हणजेच काय की व्हॅलीमध्ये
म्हणजे व्हॅलीचा वरचा भाग आहे तिथे दिवसभर तापमान वाढतं आणि खाली तापमान कमी झालेलं असतं, त्यामुळं खालच्या भागापासून वरच्या भागाकडं विंड वाहतात आणि त्यामुळं तिकडे तापमान बऱ्याच वेळा आपल्याला कमी असतं म्हणजे एक जमिनीपेक्षा किंवा थोडक्यात गरम हवा जी असते ती जमिनीच्या भूगर्भाच्या पातळीवर समतल राहते. बरोबर. आणि थंड असलेली हवा ही हवा वरच्या बाजूला असते. पण आता इथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे की इथे अँटी क्लॉकवाईज अँटीसायक्लोन असल्यामुळे मुंबईमध्ये सर्वाधिक तापमान. बरोबर. मुंबई आणि गुजरातमध्ये सुद्धा खूप जास्त तापमान आपल्याला दिसतंय. ओके. बऱ्याच ठिकाणी 41-42 डिग्री सेल्सिअस गुजरातमध्ये आहे. ओके. पण आपण SMS वरती बोललो त्याप्रमाणे तुमचं असं म्हणणं आहे की थंडरस्टॉर्म्स लाईकली आहेत की पुढच्या 4-5 दिवसामध्ये महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता, ते आपण एकदा दाखवू. मी पुन्हा एकदा सांगतो की IMD कडे बघत असताना नेहमी दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवा. खूप वेगळ्या पद्धतीची टीका लोक करतात, पण हे विज्ञान आहे. सो गो अहेड सर. येस. आता आपण बघितलं तर 13 तारखेपासून विदर्भातील मराठवाड्यातील काही ठिकाणी आणि विदर्भातील काही ठिकाणी, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 14 तारखेला बऱ्याच ठिकाणी म्हणजे मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्याच्या सुद्धा दक्षिणेकडच्या स्पेशली बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता 13, 14 आणि 15 तारखेला 3 दिवस आहे. ओके. जर आपण ह्या उष्ण लाटेच्या संदर्भात बोलत आहोत एकदा पण मगाशीचा एक मॅप काढू आणि जो संदर्भ तुम्ही दिला होता तो कोकण किनारपट्टीचा दिला होता, बरोबर आहे. तो हा जो आपल्याकडचा समुद्र आहे त्याचा आणि ह्या उन्हाच्या लाटेचा ह्याचा काही संबंध आहे? डायरेक्टली नाही आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन कोणत्या रिजनवर लोकेटेड आहे त्यानुसार त्याची तीव्रता किती आहे आणि किंवा तापमान किती वाढू शकतं हे ठरतं मेनली. तर आता सध्या ते गुजरात आणि वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र तिथं स्थित आहे, म्हणूनच आपल्याला कोस्टल रिजनला सुद्धा 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाताना दिसतंय. तर त्याचा इम्पॅक्ट जसं बघितलं तर कोस्टल रिजनला तापमानाबरोबरच आर्द्रता पण असते, त्यामुळे तिथे इम्पॅक्ट जास्त आहे. 40 डिग्री सेल्सिअस जर तापमान जात असेल आणि आर्द्रता पण खूप आहे तर तुमचं बॉडी कूल होण्यासाठी टाईम इतका मिळत नाही. जसं आपण म्हणतो की बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण घामाच्या स्वरूपात ते बाहेर पडतो. परंतु जर तिकडे आर्द्रता पण जास्त असेल आणि टेम्परेचर पण जास्त असेल तर घाम येतोय परंतु त्याचं बाष्पीभवन होत नाही आणि म्हणून ते तुमच्या बॉडीवर कंटिन्युअसली घाम राहतोय आणि म्हणून तुम्हाला खूपच अनकम्फर्टेबल वाटतंय. पण तसंच जर इंटेरियर एरियामध्ये जर बघाल तर टेम्परेचर जरी 39 पर्यंत जात आहे तर तिकडं इतकं ह्युमिडिटी नाही, आर्द्रता नाही आहे, तर तुम्हाला गरम तर होत आहे परंतु इतकं अनकम्फर्टेबल नाही जितकं तुम्हाला कोस्टल रिजनला जाणवतं. राईट. सो आणखीन एक महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की हा जो सह्याद्रीचा समुद्र, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि नंतर 100 स्क्वेअर किलोमीटरचा पर्जन्यछायेचा जो भाग आहे त्याचा महाराष्ट्राच्या हवामानावरती मोठा परिणाम होतो. पण आणखीन एक परिणाम आहे तो उन्हाळ्याच्या संदर्भात आहे. राईट. नागपूर हे हायेस्ट टेम्परेचर, कर्कवृत्ताचं मला वाटतं बरोबर रेषा गेलेली आहे तिथून गेले. सो जो विदर्भ आहे तो विदर्भ जास्त तापतो त्याचं कारण ते आहे, ते एक आहे. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की कम्पेअर टू ह्या रिजनपेक्षा हे थोडंसं नॉर्थकडे म्हणजे 2 कारणं असतात. एक तर कसं आहे की तुम्ही विषुववृत्तापासून तुम्ही किती दूर आहात ते एक कारण आहे. आणि जसं आपलं स्प्रिंग किंवा प्री मान्सून सीझन सुरू होतं तसं सूर्य उत्तर गोलार्धात त्याचं हे असतं आणि मग त्यावेळी उत्तरेकडचं तापमान जनरली आपल्याला जास्त आहे असं दिसतं आणि ते कर्कवृत्ताचे एक कारण आहे. त्याचबरोबर सीझनल चेंजेस हे सुद्धा एक कारण आहे. आता फक्त विदर्भच नाही तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान जे आहे तुम्हाला 40 पर्यंत गेलेलं दिसेल. जळगावमध्ये 40.3 आहे, इकडे नंदुरबारमध्ये 39.9 आहे, मालेगावमध्ये 39 आहे. तर इकडे सुद्धा तापमान जास्त आहेच, फक्त विदर्भच नाही तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान जास्त गेलेलं आहे. ओके. ऑन अन ॲव्हरेज मला दिसतं की 32 ते किती हायेस्ट किती टेम्परेचर आहे? 40.7 अकोल्यामध्ये 40. अगदी शेवटचा मुद्दा, ह्या हीट वेव्हचा आपला जो 7 तारखेची तारीख आहे 7 जून त्याच्याशी काही संबंध आहे? नाही, म्हणजे जसं किंवा मान्सूनची काही संबंध आहे? तर 1 to 1 असं काही रिलेशन नाही की जर तुमचं प्री मान्सूनमध्ये खूप जास्त हीट वेव्ह किंवा खूप हे साधारण धारणा असते पारंपरिक ज्ञानात असं म्हणतात की रान जास्त तापलं
अवटळी आल्या राईट. की मग पाऊस चांगला येतो. कम्प्लिटली नाही, म्हणजे असं पण बऱ्याचदा झालं आहे की हा म्हणजे की जास्त तापमान आहे म्हणून पाऊस त्या वर्षी जास्त पाऊस झाला, असं पण काही वर्ष आहे. आणि असे बरेच वर्ष आहे ज्यामध्ये खूप जास्त हीट वेव्हज किंवा खूप जास्त तापमान उन्हाळ्यामध्ये होतं, परंतु पाऊस काय इतका चांगला झालेला नाही. त्यामुळे असं 1 to 1 रिलेशन डायरेक्टली जमिनीच्या प्री मान्सून सीझन किंवा उन्हाळ्यामध्ये तापणं आणि त्यामुळं पाऊस खूप जास्त किंवा चांगला होणं असं काही डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. राईट. सो ग्लोबल रिपोर्ट असं सजेस्ट करतात की 0.5 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर जगाचंच वाढलेलं आहे. बरोबर. त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल आपल्याकडची जी उष्णता वाढत चालली आहे त्याच्यावरती काही होतंय? तसं जर बघितलं तर क्लायमेट चेंज आणि डे टू डे जे व्हेरिएशन्स आहेत त्याचा आपण डायरेक्ट कनेक्ट करता येत नाही. कारण जसं मी सांगितलं की येणारे 2 ते 5 दिवसांचा जो फोरकास्ट आहे तो वातावरणामध्ये आता काय कोणत्या सिस्टम्स किंवा आता काय कंडिशन्स आहेत त्यावर डिपेंड्स असतात. राईट. आणि क्लायमेट चेंज ज्यावेळी बघतो त्यावेळी आपल्याकडे कमीत कमी 50 ते 100 वर्षाचा डेटा किंवा 30 वर्षाचा डेटा असणं आवश्यक असतं. आणि त्यावरून आपल्याला कळतं, जसं की आपण जर टेम्परेचरचा डेटा जर 100 इयर्सचा आपण अनालाइज केला तर आपल्याला असं दिसून येतं की कंटिन्युअस तापमान वाढत चाललं आहे. पण ते इतक्या वर्षांचा डेटा अनालाइज केल्यानंतर कळतं की 0.5 समजा ग्लोबल पूर्ण ग्लोबचा जर डेटा घेतला तर तो 0.5 डिग्रीनी वाढलेला आहे असं दिसतंय. परंतु त्यामुळं जर आता येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये अशी स्थिती निर्माण होते असं जर म्हटलं तर ते थोडंसं डायरेक्ट आपण ते कनेक्ट करू शकत नाही. तर आता जी कंडिशन्स आहे ती अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे आहे असं आपण म्हणू शकतो. आणि लाँग टर्ममध्ये जर विचाराल की भारताचं तापमान वाढतं आहे तर हे क्लायमेट चेंजमुळं आहे, तर आपण म्हणू शकतो की नक्कीच ते ग्लोबल वॉर्मिंगमुळं आणि क्लायमेट चेंजमुळं वाढतं आहे असं म्हणता येईल. थँक्यू सो मच. थँक्यू. मला असं अजिबात म्हणायचं नाही की इतर भाषिक मंडळी ही ज्ञानी नाही आहेत. इथं IMDमध्ये इतर भाषिक मंडळी जी होती त्यांनी पण महाराष्ट्राला वेळोवेळी या हवामानासंदर्भातली माहिती दिली, पण गैरसमज अधिक पसरले. ही जी आमची मालिका आहे त्या मालिकेतनं एक तर तुम्हाला लक्षात येत असेल की श्री सानप साहेब जी माहिती देतात ती साध्या सोप्या मराठीत आहे. ते अधिक किचकट भाषेचा प्रयोग टाळतात आणि त्यामुळं आत्तापर्यंतच्या सगळ्याच भागांना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बघितलं. आत्ता तर तुम्हाला कळलं की उष्णतेची किंवा हीट वेव्हज म्हणजे काय असतात. थांबूया आपण इथे.